माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय. बापानी आई माझी रखुमाई. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा. बापानी आई माझी विठ्ठल रखुमाई. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. बापानी आई माझी विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल या छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकमेव अखंड हरिनाम सप्ताह. कारण शिवरायांच्या जयंती जन्मोत्सव साजरे होतात, पण अखंड हरिनामानं सप्ताह साजरा होणारा फक्त महाराष्ट्रातला मी आज पहिलाच कार्यक्रम पाहिलेला आहे. डीजेच्या तालावरती विद्रूप स्वरूपामध्ये नृत्य करून शिवरायांची जयंती साजरी केली जाते. ती जयंती कितपत शिवाजी महाराजाला आवडते हे मला सांगता येणार नाही, पण ही मात्र जयंती शिवाजी महाराजाला फार आवडत असेल महाराज. कारण जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय बसत असत आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचं कीर्तन ऐकून, तुकोबरायचं कीर्तन ऐकून शिवाजी महाराज उद्विग्न झाले. कशाकरता उद्विग्न झाले तर तुम्हाला एक चिंतन सांगतो की शिवाजी महाराजाला नजराना शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायला नजराना पाठवला आणि तुकोबराईनं तो नजराना स्वीकारला नाही, माघारी लावला. राजछत्र, पुन्हा अजून राजपत्र, त्यातले त्यात पुन्हा शिवाजी महाराजांचे गुरु असलेल्याचं प्रमाणपत्र, राजपत्रित महाराज म्हणून त्यांना बहुमान मिळाला. हो, आम्ही राजपत्रित नसताना सुद्धा आम्हाला पगारा चालू हव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करतो महाराज. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना पाठवलेला नजराना स्वीकारला नाही, माघारी लावला आणि अभंग लिहून दिला की आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. एरं तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. म्हणून तुकोबरायांनी नजराना परत पाठवल्यानंतर शिवरायांना असं वाटलं की महाराजांनी वाजत गाजत आल्यामुळं घेतले नसतील मोहरा, गपचीप निघून द्याव्यात म्हणून शिवाजी राजांनी वेश पालटला. फाटके कपडे अंगावर परिधान केले आणि घोडं इंद्रायणीच्या काठाला सोडून दिलं आणि ज्या शिळेवर तुकाराम महाराज बसत होते त्या शिळेवरती मोहराची पिशवी नेऊन टाकली
आणि मोहरा अशा त्या शिळेवर विखुरल्या गेल्या. आणि समोर नांदुरकीचं झाड होतं. त्या झाडावरती शिवाजी राजे लपून बसले. जगद्गुरु तुकाराम महाराज आल्याच्या नंतर त्या शिळेकडं पाहिलं महाराज, आणि बाजूला खडकावरती जाऊन तुकोबराय बसल्याबरोबर त्या शिळेला वाचा फुटली. आणि ती शिळा तुकोबरायला बोलली की महाराज, पूर्वीच्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. त्या रामानं अहिल्या असलेली, शिळा असलेली तिचं स्त्रीत रूपांतर केलं आणि तिचा उद्धार केला. ते श्रीराम होते, पण तुम्ही तुकाराम आहात. रामापेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि तुमच्या पायानं मी स्पर्श होऊन माझा उद्धार व्हावा म्हणून मी शिळा होऊन इथं पडलेली आहे. वर्षानुवर्षांनी तुमचे पदकमल मला लागावेत. त्या रामाच्या पदकमलानं शिळा होती ती अहिल्या झाली, पण माझं काय? आणि असे तुम्ही लांब बसल्याच्या नंतर कसं चालल? तुमच्या पायाचा स्पर्श मला होऊ द्या. असं शिळा बोलल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. तुकाराम महाराज म्हणले की शिळेला की मी तुला स्पर्श केला असता, पण तू विटाळशी आहेस आणि तुझ्या अंगावरती मासिक धर्म प्राप्त झालेला आहे म्हणून मी तुला स्पर्श करीत नाही. आणि तुकाराम महाराज बाजूला बसले. त्यावेळेस ती शीळ टेकाडावरून गणगळत गणगळत नदीमध्ये गेली. इंद्रायणी मातेच्या पाण्यामध्ये तिनं सचैल स्नान केलं. ती पुन्हा परत गणगळत वरी टेकाडावर आली आणि त्या मोहरापासून बाजूला थांबली. त्यावेळेस तिनं सांगितलं, महाराज आता माझा विटाळ गेला, आता माझ्या शरीराला तुमच्या पायाचा स्पर्श करा. असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज उठले आणि त्या शिळेवर जाऊन बसले आणि त्या शिळेला पावन केलं. ही गोष्ट ज्यावेळेस शिवाजी राजांनी पाहिली त्यावेळेस शिवाजी महाराजाला वाटलं मी एका महान संताच्या चारित्र्याशी खेळ खेळलो, चुकलं माझं. आणि राजेंनी खाली उडी टाकली, पळत येऊन दंडवत घातला आणि सांगितलं, मी छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला नजरानं स्वीकारला नाही म्हणून ह्या मोहराची पिशवी मी टाकली महाराज. असं का? शिवाजी महाराजांची करंगळी धरली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि भंडाऱ्या डोंगराकडे नेलं आणि करंगळी सोडली आणि तुकाराम महाराजांनी बोट दाखवलं त्या भंडाऱ्या डोंगराकडं. सांगितलं, शिवबा या डोंगराकडं बघ. ज्यावेळेस त्या डोंगराकडं बघितलं महाराज त्यावेळेस तो डोंगर पूर्ण सोन्याचा होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तो पूर्ण डोंगर सोन्याचा दिसला शिवाजी महाराजाला. आणि लक्षात आलं की माझ्या मोहरा कुठं ठेवायच्या? ज्यांच्याकडे डोंगरा एवढी संपत्ती आहे ते किती श्रीमंत आहेत. आणि मातीचा डोंगर सोन्याचा केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते महान संत आहेत. आणि डोंगराच्या पायथ्याला पुन्हा लोटांगण घातलं आणि सांगितलं, महाराज मी आता संन्यासी होतो, कीर्तनकार होतो आणि तुमची सेवा करतो. शिवबाला सांगितलं, शिवबा तुमचं हे कर्तव्य नाही, तुम्ही स्वराज्याचं तोरण बांधावं, त्याच्यासाठी तुमचा अवतार आहे, जन्म आहे. संन्यासी होण्यासाठी तुमचा जन्म नाही. पण माझी ताकद कमी आहे महाराज, मी काय करू शकतो? सामान्य आहे. शिवबांच्या डोक्यावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हात ठेवला आणि सांगितलं की माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, हिंदू पदपादशाहीची स्थापना तुम्ही कराल आणि हिंदवी स्वराज्य तुम्ही निर्माण कराल. आशीर्वाद दिला आणि सांगितलं, पुन्हा परत
संन्यास घेण्याची भाषा करायची नाही, शत्रूला नामोहरम करून स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण करायचं. जगद्गुरु तुकोबारायच्या आशीर्वादानं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या तुकोबारायचा आशीर्वाद म्हणून तुकाराम महाराजाचं कीर्तन शिवाजी महाराजाला आवडत होतं. हा दृष्टांत मी कशासाठी सांगितला तर आजचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर नाम सप्ताहाचं सगळ्या महाराज लोकांचं कीर्तन माझ्या शिवबाला अत्यंत आवडणार आहे, म्हणून ही जयंती खरी साजरी होते महाराज. आणि महाराष्ट्रातली एकमेव जयंती आहे, कारण बाकीच्या जयंत्या असत्याल त्याच्याबद्दल माझं काहीही मत नाही, पण एवढी एकमेव एकुलती एक शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी साजरी केलं गेलेली ही तिथी आणि हा नामसप्ताह संयोग खूप सुंदर आलेला आहे. आणि गावकरी मंडळी आमचे जनार्दन स्वामी, त्यानंतर रामचंद्रजी, पुन्हा नंतर ही सगळी कराळे पाटील मंडळी सगळी माझ्यासाठी 5 वर्ष झालं 6 वर्ष झालं प्रयत्न करीत होते कीर्तनाला मी यावं म्हणून. पण महाराज 450 कीर्तन असतात महाराष्ट्रात आणि 3-3 हजार गावाला तारखा मिळत नाहीत. 8-10 महिन्यापूर्वी तारीख घ्यावी लागते, त्यावेळेस मिळते. म्हणजे मी मोठा आहे असं मला सांगायचं नाही, फक्त कामात आहे. आणि काम करणारा माणूस मोठा नसतो महाराज. काम करणारा माणूस, मी मोठा नाहीये, काम करणारा माणूस आहे, फक्त कामात एंगेज आहे, एवढंच आहे. म्हणून यावर्षी त्यांनी 8-9 महिन्यापूर्वी तारीख घेतली आणि मी आज पुण्याच्या हडपसर परिसरातून पहाटच्या 5 वाजल्यापासून तुमच्यासाठी इथपर्यंत धावत पळत आलो. आणि जशी घडेल तशी तुमची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आज अभंग निवडलेला आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. सर्व माता भगिनींच्या, श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या, उपस्थित असलेल्या परमार्थातल्या जाणकार मंडळीच्या आणि महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल आज मराठवाड्याचे एकमेव संत म्हणजे नाथ महाराज, त्यांचा हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. आणि नाथ महाराजांनी या अभंगामध्ये कौटुंबिक भक्ती प्रतिपादन केलेली आहे. कारण देवाच्या बरोबर नातं जोडून भक्ती करणारा संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय आहे. बाकी जगाच्या पाठीवर अनेक परंपरा आणि संप्रदाय असतील, पण काही परंपरा प्रोषिताच्या परंपरा आहेत. प्रोषित म्हणजे प्रतिनिधी. प्रतिनिधीला पाठवल्यानंतर काहीचे धर्म स्थापन झाले, काहीचे देवानी आपला पुत्र पाठवला म्हणे. देव म्हणले का नाही हे पुत्र आहेत म्हणून ते पुत्रच म्हणून घेतात, आम्ही देवाचे पुत्र आहेत म्हणून. त्यांचा संप्रदाय वाढला. काहीचे देवदूताचा संप्रदाय आहे. जसा राजदूत असतो आपला, परदेशामध्ये राजदूत असतात, तसे काही देवदूत आहेत. त्या देवदूताचा संप्रदाय आहे. काही संप्रदाय सेवकाचा आहे, काही संप्रदाय निरोप्याचा आहे, आणि काही संप्रदाय देवाचे नसताना सुद्धा आम्हीच देव आहेत म्हणणारे संप्रदाय आहेत. आणि आमचंच नामस्मरण करा असे ठोकून देणारे काही काही संप्रदाय. खरं म्हणजे हे ठोकून देणारे ठोकण्यासारखेच असतात महाराज. म्हणतात आम्ही देव आहेत म्हणून, आणि काही बी गप्पा हाणून समाजाला भुलवणारे माणसं आहेत. पण वारकरी संप्रदाय तसा नाही महाराज. वारकरी संप्रदाय देवदूताचा नाही, पुत्राचा नाही, प्रत्यक्ष भगवंताचा संप्रदाय आहे. आणि ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी हा संप्रदाय जीर्ण झालेला पायाभरणी ज्या संप्रदायाची केली, ते महाविष्णूचा अवतार आहेत महाराज. महाविष्णूचा
अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. एका देवाचाच हा संप्रदाय नाही महाराज, तिन्ही देवाचा संप्रदाय आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. आणि हे तिन्ही देव येऊन प्रत्यक्ष ब्रह्मविद्या, जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या चित्कला मुक्ताबाई झाल्या आणि त्यांनी हा संप्रदाय वाढवला महाराज. म्हणून आमचा प्रत्यक्ष देवाचा संप्रदाय आहे. त्यामुळं देवाच्या संप्रदायाला कलंक लागू नये म्हणून देवाच्या बरोबर नातं जोडून भक्ती करणारी परंपरा वारकऱ्याची आहे. आणि ते नाथ महाराज सुद्धा हो भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे विष्णू परमात्मा पुन्हा डबल नाथ महाराजाच्या रूपानं जन्माला आले आणि संप्रदाय वाढवला. म्हणून नाथ महाराजाचं वाक्य हे वेद प्रमाण आहे. हो, वेदासारखं प्राबल्य दाखवणारं वाक्य आहे. आणि त्या नाथ महाराजांनी आमचं नातं देवाच्या बरोबर जोडलं. आता मी तुम्हाला वेळ लावत नाही, मुख्य विषयाकडे हात घालतो आणि बाकीचा पल्हाळ लावत नाही. देवाच्या बरोबर नातं जोडलं, पण कोणतं नातं जोडलं तर कन्येचं नातं जोडलं महाराज. आज मुलीच्या नात्यानं देवाला बाप समजून कशी भक्ती करावी लागते याचा धडा महाराष्ट्राला शिकवला आहे. महाराष्ट्राला. कारण धडा शिकवित असताना गुरुजी किंवा शाळेतली अंगणवाडीतली मास्तरीन बाई कळत नाही म्हणून त्याला कपाचं सांगते. कारण रोज चहा पिताना कप त्या लेकराला माहिती असतो म्हणून त्याला कपाची ओळख पहिल्यांदा करून ती मास्तरीन बाई देते. आता ते लेकरू एकदा कप माहिती झाला की जन्मभर कप सोडित नाही महाराज. ते छातीत कप झाला तरी हरकत नाही, पण कपाच्या फार जवळ असतं महाराज. कारण त्याला लहानपणीपासून पहिल्यांदा कपच माहिती झालेला असतो. हो, म्हणून त्याच्या जीवनाचा प्रश्न म्हणजे कप तयार झालेला असतो. म्हणून कपासाठीच मरतं, कपासाठीच जगतं महाराज ते. हो, म्हणून त्याला कप माहिती झाला की कच 12 खडी कळते. तसं आम्हाला हो सोपी भाषा कळावी म्हणून आमच्या नाथ महाराजांनी मुलीचा दृष्टांत दिला. मुलगी जशी बापावर प्रेम करते आणि बाप जसा मुलीवरती प्रेम करतो तशी देवाची भक्ती करत असताना वारकऱ्यानं आणि वारकरी संप्रदायातल्या मंडळीनं देवाला बाप समजावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याने आम्हाला कन्या समजावं. म्हणून ही भक्ती करत असताना पहिल्यांदा उल्लेख केला आणि नंतरचा उल्लेख केला. नंतर माझं माहेर किती मोठं आहे म्हणून भावाचा उल्लेख केला. नंतर माझी बहीण किती मोठी आहे ते सांगितलं. आणि मी माहेराला विसरणार नाही असा इतक्या अभंगाचा इतक्या 2 वाक्यात मी अर्थ प्रतिपादन केला. आता आपण एका एका शब्दाचा विचार करू. मी आपल्याला पहिला प्रश्न विचारतो सर्व श्रोतृवर्गाला. मुलगी सासर घरी नांदते ती सासऱ्यासाठी सासूसाठी नांदते का दीर भायासाठी नांदते का नवऱ्यासाठी नांदते का मुलाबाळासाठी नांदते?
तुमच्याकडं लग्न होत नाहीत का? नाही, कुणी काहीच बोला ना म्हणून म्हणतो. सगळे गप्प बसले आणि मी पुरुषाला प्रश्न विचारला, पुरुष बिचारे गप्पच बसले. तुमच्या काय घरवाल्या आल्यात का बाबा? हो, कारण काय माणसं कुणालाच भेट नाहीत, पण तिच्या पुढं टाप नसते बोलायची महाराज. हो, म्हणून ज्यांच्या आलेल्या ते घाबरत असते ना. हो, पण तसं काही घाबरू नका तुम्ही. मोकळ्या मनाने उत्तर द्या, कारण स्वातंत्र्याचा काळ एवढाच आहे तुमचा. घरी गेल्यावर स्वातंत्र्य नाही तुम्हाला. म्हणून मोकळ्या मनानं बोलायचं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि भ्यायचं काही कारण नाही, कारण भिवू नको. मी तुझ्या पाठीशी, मी तुम्हाला आहे ना. हो, माझ्याकडं बघा. हो, तुम्हाला मी पाठीशी असताना तिला घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्हाला जर तिनं हाणमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो. घाबरू नका तसं तुम्ही. हो, तुम्हाला आधार देतो महाराज असा. हो, मोकळ्या मनानं तुम्ही प्रश्न मी विचारल्यानंतर उत्तर द्यायचं. मी प्रश्न विचारला होता की मुलगी सासर घरी दिरासाठी, नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यासाठी का मुलाबाळासाठी, कुणासाठी नांदते महाराज? मुलाबाळासाठी. हो, पुरुषातून उत्तर दिलं. आता ज्या नांदणाऱ्या आहेत त्यांच्याकडून 33% आरक्षण तुम्हाला बी आहे. कुणासाठी महाराज? नवऱ्यासाठी. हो, इकडूनच दिलं उत्तर. ज्यांना विचारलं त्या बोलत नाहीत. आणि त्यांचं बी खरंय. त्यांना असं वाटतं की आमच्याकडून प्रश्न विचारून घेऊन तुम्ही कीर्तन करण्याकरता आलात आणि तुम्हाला रोजाने कशाला लावलंय मग? तर मी सांगतो महाराज, नवऱ्यासाठी नाही, मुलासाठी नाही, बापाच्या नावासाठी मुलगी सासर घरी राहते महाराज. हो, कुणासाठी राहते? बापाच्या नावासाठी राहते महाराज. म्हणून एखाद्या स्त्रीला जर नवरा पसंत नसला तर ती म्हणते, बाई माझ्या बापानं मला ज्यांच्या घरी दिलंय त्यांनाच देव म्हणून मला सांभाळावं लागेल आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहावं लागेल. आणि माझ्या बापाला कलंक लावणार नाही. नाक मुठीत घेऊन त्यांना 4 माणसामधून उठून जाण्याची मी वेळ येऊ देणार नाही. हयातभर आणि जन्मभर माझ्या बापाच्या नावासाठी, माझ्या माहेरचं नाव मोठं करण्यासाठी मी राहील. ज्या दिवशी माझ्या चितेला अग्नी लागल त्या दिवशी सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी डोळ्याला पदर लावून रडावं, एवढंच म्हणावं की बाई फार चांगली वागली. इतक्यासाठी मला माझ्या हाडाची काडं करायचीत आणि माझ्या बापाचं आणि माईचं नाव मला मोठं करायचंय. म्हणून जन्मभर इच्छा नसताना सुद्धा सासर घरी राहते. ती केवळ माहेरासाठी आणि बापासाठी. तसं वारकऱ्याचं जीवन असावं महाराज. वारकऱ्यानं कुणासाठी जगावं? तर पांडुरंगासाठी जगावं. आणि आमचं माहेर पंढरपूर आहे, त्या पंढरपुरासाठी जगावं. आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. एखाद्यानं म्हणू नये की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, पांडुरंगाचे तुम्ही भक्त आहात, हे तुम्हाला वागणं शोभतं का? असं जर म्हणलं तर महाराज बुटाडांनी मारलेल्यापेक्षा वाईट आहे महाराज ते. म्हणून जपायचंय महाराज. हो, गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यानं जपायचंय. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही महाराज. हा ड्रेस घालायचा असेल तर सतीचं वाण आहे. हा ड्रेस घालून किती जपायचंय महाराज तुम्हाला सांगतो. हा ड्रेस म्हणजे तुम्हाला तुमच्या परिभाषेत सांगतो, ही माहेरची साडी आहे महाराज. ही बापानं घालून दिलेली शेवटची साडी आहे महाराज. हे धोतर, अरे मी ग्रॅज्युएट झालेलो आहे 74चा, 1974चा ग्रॅज्युएट आहे मी. हिंदी, इंग्लिश, संस्कृत, मराठी 4 भाषा येतात मला. तरी सुद्धा हा धोतर घालून, फेटा घालून, हे शर्ट घालून वावरतो का? तर माझ्या बापाचं मला नाव मोठं करायचंय. याच्यासाठी जीवन जगावं लागतं मुलीनं महाराज.
म्हणून भक्ताचं जीवन आणि मुलीचं जीवन सारखं आहे. तिनं माहेरासाठीच राहावं, माहेरासाठी जगावं. क्षमा मागून बोलतो राजा हो मी तुम्हाला. तिने किती जपावं याची जर बारकाव्यानं विचार केला तर प्रत्येक पाऊल टाकताना जपावं. कुणाशी बोलावं, कुणाशी बोलू नये याचा विचार तिनं केला पाहिजे. कुणाबरोबर हसावं, कुणाबरोबर हसू नये याचा विचार तिनं केला पाहिजे. हो, कुणाच्या बरोबर चालावं, कुणाच्या बरोबर बोलावं, कुणाच्या बरोबर हसावं, कुणासाठी नेसावं आणि काय नेसावं, राहावं कसं, खावं कसं, बसावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं. हो, कशासाठी महाराज हे सगळं तिला जपायचंय. पावला पावला गणेश तिला जपायचंय महाराज. पावला पावला गणेश जपायचंय. तसं वारकऱ्याला पावला पावला गणेश जपायचंय महाराज. वारकऱ्याचं जीवन त्या सासूरवासनीसारखं आहे. हो, पावला पावलाला जपायचंय महाराज. आमची गाडी किती बी भूक लागली तरी बेरबारच्या दुकानापुढं उभी राहत नाही महाराज आमची गाडी. आमच्या ड्रायव्हरला जरी चहा प्यायचा ठरला तरी एखाद्या टपरीवर चहा पे बाबा. पण माझी गाडी जर बेरबारच्या पुढं उभी राहिली तर लोक म्हणते रात्री ज्यांचं कीर्तन झालं ते बेरच्या पुढं उभे येतं. गाडी सुद्धा उभी करायची नाही महाराज, जपायचंय. समाज काय म्हणील ते जपायचंय आणि बापाच्या नावासाठी जपायचंय. म्हणून बोलायचं काय समाजामध्ये आम्हाला बोलता येत नाही का? चावट सारखं बोलता येतं महाराज. आणि लोकाला रंजवन करून किती बी उलतं पालतं करूस तर हसवता येतं महाराज. पण हसवायचं नाही, कारण माझ्या बापाचं नाव कमवायचंय महाराज. बापाचं नाव कमीत असताना तिनं कुणाच्या बरोबर बी हसायचं नाही, बसायचं नाही महाराज. म्हणून जाता जाता क्षमा मागून बोलतो मी. कन्येचं जीवन किती पारतंत्र्यातलं आणि कन्येचं जीवन किती बंदिस्त असतं याचा जर विचार केला महाराज तर तुम्हाला सांगतो तिने बाहेरच्या लोकांसाठी तर जपायचंच, पण पुन्हा एकदा माझं वाक्य ऐका, घरातल्या लोकांपासून सुद्धा जपायचंय महाराज. कारण तिचे म्हणून घेणारे लोक सुद्धा त्यांची नजर तिच्यावर चांगली नाही हे तिनं ओळखायचंय. कारण नजर हाटी आणि दुर्घटना घटी. जर नजर तिला कळाली नाही तर जीवन फसलं जातं. आणि त्याचा एकमेव दृष्टांत आहे सीतामाईनं हो साधू असलेल्या लक्ष्मणाला ओळखलं नाही महाराज आणि लक्ष्मणाच्या चारित्र्यावरती तिने शिंतोडे उडवले. भाऊजी, तुम्ही रामाच्या धावण्यासाठी धावत नाही, तुमची नजर मला कळली. कैकेयीनं तुम्हाला पाठवलं आहे रामानं मरावं आणि रामाची बायको सीता मी अपहरण करावी, म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी आलात. तुम्हाला कैकेयीने पाठवलंय, पण गुप्त रूपानं पाठवलंय. मला तुमची नजर कळली. साधूला छळलं महाराज सीतेनं आणि साधू नसलेल्या माणसाला साधू म्हणून भाळली. भगवे कपडे नेसून आलेल्या रावणाला साधू म्हणली महाराज, ती संत म्हणली. आणि दिलेली रेषा ओलांडली आणि भिक्षा घालण्याकरता गेली. आणि त्याचा परिणाम ज्याला साधुत्व ज्याच्या ठिकाणी नसतं, भोंदू असलेल्या साधूला भाळली आणि खऱ्या साधूला काढून दिलं. आणि ज्यावेळेस अशोक वनात गेली, स्वर द्या महाराज. विठाला 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 त्यावेळेस ब्रह्मचर्य धारण करणाऱ्या मारुतीरायच्या पुढे आपली व्यथा व्यक्त केली महाराज सीतेनं. साधू छळिले मज कळले वनी राक्षस सांगाती कधी भेटेल रघुपती ऐसे सांग बा मारुती. हो, मारुतीरायच्या बरोबर अंतकरण मुक्त केलं सीतामाईनं. सांगितलं मारुतीराय माझे राम मला कधी मिळतील रे. आणि मला हे प्रायश्चित्त मिळालं. साधूला मी दूषण लावलं आणि नसलेल्या साधूला मी माझं म्हणलं आणि त्याचा परिणाम मी फसले. सीतामाईचं जीवन, देवाच्या बायकोचं जीवन जर फसतं तर सामान्य स्त्रीचं का जीवन फसणार नाही. म्हणून तिनं जपायचंय महाराज, जन्मभर जपायचंय.
तसं वारकऱ्यानं जपायचंय महाराज. कुठं बी खायचं नाही, कुणाचं बी खायचं नाही, कसं बी खायचं नाही, काही बी खायचं नाही, काही बी नेसायचं नाही, बापाच्या नावासाठी काही बी नेसायचं नाही महाराज. म्हणून जाता जाता सांगतो, खरा वारकरी असल तो वारकरी काळे कपडे कधी घालणार नाही, जॅकेट कधी घालणार नाही, आणि पाकिट कधी घालणार नाही महाराज. हो, आणि झिपऱ्या कधी डोक्याला राखणार नाही महाराज. वारकरी संप्रदायाचा ड्रेस आणि वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली त्याने गाठली पाहिजे, जागला पाहिजे. आणि जर त्याला त्याच्या जीवनाचा धिंगाणा करायचा असेल तर ते बापाला माझ्या मान्य नाही. त्याचा पूर्णपणे जीवनाचा धिंगाणा, जी बापाच्या नावाला इमाने इतबारे राहत नाही, तिच्या जीवनाचा धिंगाणा होतो आणि 42 कुळ्या नरकात जातात महाराज. मी पदरचं बोलत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, आंबुला केला जरी धावे मन आणि बुडती 42 जाती नाक कान. हो, जाऊ नये, आणि गेली तरी एकटीनं जाऊ नये, हलू नये, चालू नये, कुठंही एकटीनं चालू नये, आणि सैरा वैरा काही बोलू नये. हो, सासर घरी गेल्याच्या नंतर तिनं तोंडाला लगाम लावला पाहिजे. आता माहेर घरी होती तेव्हा ती सिनेमाची गाणे बी म्हणत होती, बापा देखता भावा देखता. पण आता सासू देखता सासऱ्या देखता जर सिनेमाचं गाणं म्हणायला लागली तर चालेल का महाराज? नाही चालणार. तसं गळ्यात तुळशीची माळ घातली नव्हती तेव्हा जमत होते गाणे, पण गळ्यात तुळशीची माळ घातल्यावर गाणे तर म्हणायचे नाहीच नाही महाराज. एरवी पण म्हणायचे नाही, कीर्तनात बी म्हणायचे नाहीत. आता काही काही इतके विद्वान कीर्तन आहेत, 200 गाणे पाठ आहेत महाराज. ओव्या पाठ नाहीत, अभंग पाठ नाहीत, पण 200 गाणे पाठ म्हणणारे कीर्तनकार आहेत. काय विद्वत्ता झाली महाराज ही. हो, वेदालाही मागं टाकलं. कोणत्या वेदाला टाकलं कुणास ठाऊक. मला तर वाटतं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्व वेदाला मागं नाही टाकलं, फक्त मूळ वेदाला मागं टाकलं. दुसऱ्या वेदाला कोणत्याच नाही मागं टाकलं. असे कीर्तनकार निघालेत महाराज. अशा पद्धतीत महाराज हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. तुम्हाला जाता जाता सांगतो महाराज, वाटलं तर झेपलं तर घ्या, पण मी एक तत्व सांगणारा माणूस आहे. झेपलं तर घ्या. कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये गाण्याच्या चाली पण म्हणून आहेत महाराज. एवढं जपावं लागतं तर वारकरी संप्रदाय. जेने करोनी मूर्ती बनावे, अंतर श्री हरी ऐसी
तऱ्हेचं प्रमाण दिलं. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही मर्यादा राखली पाहिजे महाराज. म्हणून मुलीचं जीवन आणि मर्यादेत बांधलेलं आहे, सगळ्या मर्यादेत बांधलेलं आहे. म्हणून तिच्यासारखं वागावं, भक्ती करायची असेल तर कुठल्या विद्यापीठात जायचं नाही आणि कोणाकडं धडा शिकायचा नाही. मुलगी आणि बापाचं नातं जसं आहे तसं देवाचं ना आपलं नातं जोडावं महाराज. अशी भक्ती करावी. या भक्तीचं भक्तिसूत्र मराठीमध्ये नाथ महाराजानं सांगितलेलं आहे. भक्तीचं भक्तिसूत्र म्हणून संस्कृत मध्ये नाही, मराठीत हे भक्तिसूत्र सांगितलं एकनाथ महाराजांनी. आता पुढे सांगतो महाराज तुम्हाला. आता बारकाव्यानं जर विचार केला तर मुलीचंच नातं का जोडलं देवाच्या बरोबर, मुलाचं का नाही? इथं मुलीचं नातं, माहेर शब्द आला की मुलीचं नातं आलं. मग मुलीचं नातं का जोडलं, मुलाचं का नाही? तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, मुलाच्या नात्यामध्ये मुलीच्या नात्यात एवढं अंतर आहे महाराज, एवढं अंतर आहे की बारकाव्यानं तुम्हाला सांगतो. मुलगी ईश्वरानं निर्माण करीत असताना बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मुलगी जन्माला घातली महाराज. म्हणून हृदय जेवढं कवळ आहे तेवढी मुलगी कवळी आहे. आणि मुलगा बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा जन्माला घातला. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे महाराज. आणि एवढा निबर आहे म्हणूनच दुपारच्याला बापाला पेटू शकतो महाराज. का नाही? पेटवायचं काम कोण करतं? मुलगाच करतो महाराज. मुलगाच पेटवतो बापाला, कारण डोक्याच्या कवटीपासून जन्माला आलेला आहे म्हणून पेटू शकतो. धैर्य आहे त्याचं. पण मेलेल्या बापाला सुद्धा दुःख देत नाही मुलगी महाराज. वारा घालते पाठीमागून आणि हा पेटवतो. म्हणून मुलगा झाल्यावर साखरपान वाटण्याची, हुरळून जाण्याची गरज नाही महाराज. मुलगा जन्माला आला की बापानं समजेत जाव आपल्याला जगतातून पूर्णपणे नष्ट करून आपली राख रांगोळी करणारा बहादर जन्माला आला. कारण डोक्याच्या कवटीपासून झालाय मुलगा. आणि ते बी मरेपर्यंत बापाचं ऐकत नाही महाराज. आणि मेल्यावर सुद्धा 20 फुटाचं अंतर असतं मेलेल्या बापाच्या प्रेतयात्रेमध्ये मुलामध्ये. आणि बापाला सांगतो, वाटलं तर तुला माझ्या मागं ये, नाही तर मी तुझ्या मागं कधीच येणार नाही. काय म्हणतो मी? बापाला सांगतो माझ्या पाठीमागं ये. तुला पेटून घ्यायचं असलं तर, तुला जळून घ्यायचं असलं तर माझ्या मागं ये. मी जिकडं जाईन तिकडं. इकडं तिकडं अजिबात इकडं तिकडं डोकावून बघायचं नाही. माझ्याच मागं ये. कारण डोक्याच्या कवटीपासून झालेलं आहे म्हणून माझ्या मागं ये म्हणतो. पण मुलगी तसं म्हणत नाही महाराज. बाप जिकडं जातो तिकडं त्याचं बापाचं 20 फुटाचं अंतर असतं, पण मुलीचं आणि बापाचं 2 फुटाचं अंतर असतं महाराज. आणि मुलगी चिटकून वारा घालीत असते आणि बाप जिकडं जाईन तिकडं मुलगी जात असते. म्हणून बापाचं नाव फक्त मुलगीच करते, मुलगा नाही. आणि मुलाला बापाच्या नावाची चाड नाही महाराज, चाड नाही. म्हणून मुलगा गटार गल्लीचा सभासद होऊ शकतो महाराज. गटार गल्लीचा. या गटारामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी पडणारच. बापाच्या नावाला कलंक लागला तरी त्याला काळजी नाही. पण मुलीचं तसं नाही महाराज. मुलगी बापाच्या नावाला कलंक लागू देत नाही. जन्मभर त्याच्यासाठी ती पूर्णपणे उपास तापास करते आणि त्याच्यासाठी जपत राहते. म्हणून मुलीचं नातं माझ्या नाथ महाराजांनी आज जोडलेलं आहे. आणि मुलीच्या नात्यानं सगळं सौजन्य आणि मुलीच्या नात्यानं पूर्णपणे बारकावा करून भक्ती कशी करावी हे शिकवण्याकरता या अभंगाचं पहिलं चरण. माझे माहेर
माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. आपल्या माहेराचं मोठेपण, कारण माहेराशी प्रत्येक स्त्रीची नाळ जोडलेली असते महाराज. आता तुम्हाला सांगतो एक वाक्य, तुम्ही कुणी म्हणत असाल पण गर्भातून जन्माला आल्याबरोबर नाळ तोडली जाते महाराज. मुलाची मुलीची नाळ तोडली जाते, पण मुलाचीच तोडली जाते. मुलीची नाळ महाराज जन्म बाप मरेपर्यंत, आई मरेपर्यंत आणि ती मरेपर्यंत माहेराला आणि मायबापाला तिची नाळ अज्ञात स्थितीमध्ये जोडलेली असते. जसा आपला मोबाईल असतो ना, हो, आपला मोबाईल आपल्या टावरशी कनेक्ट असतो आणि टावरवरून तो उपग्रहावर कनेक्ट असतो, हे आपल्याला माहीत नसतं. पण त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि त्याचे ध्वनी पकडणारे जे असतात त्यांना कळतं. आणि आपला मोबाईल त्या उपग्रहाला ढगापेक्षा उंच, हो, शेकडो किलोमीटर वरी असलेल्या उपग्रहाला जोडलेला असतो आपला मोबाईल. आणि तिथून तिकडच्या टावरला कनेक्ट होऊन नंतर ज्याला केलेला आहे त्याला तो, हो, करंट देतो आणि नंतर बोललं जातं महाराज. हे बोललंय पण बोलणारा माणूस समोर नाही. तसं मुलीची नाळ आईपासून तोडलेली नसते, ती अज्ञात स्थितीमध्ये असते आणि ती अंतःकरणाच्या मोबाईल मधून असते महाराज. म्हणून आईचं बापाचं अंतःकरण आणि मुलीचं अंतःकरण हे जोडलेलं असतं. म्हणून तर आईने आठवण केली की मुलीला गुचकी लागते, आणि मुलीनं आठवण केली की माईला गुचकी लागते. हे मोबाईलचं कनेक्शन आहे महाराज. असं शास्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरा वैज्ञानिक सिद्धांत सांगतो. आणि वैज्ञानिक म्हणजे भौतिक शास्त्र सांगत नाही, वैज्ञानिक म्हणजे रसायनशास्त्र सांगत नाही, जीवशास्त्र सांगतो.
आणि जीवशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बायोलॉजी म्हणतात. काय म्हणतात? बायोलॉजी, जीवशास्त्र. आणि त्या जीवशास्त्रातलं उच्चतम कोटीचं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शास्त्र. ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MBBSच्या पहिल्या वर्षाला जे शिकवलं जातं ते अत्यंत खोल असलेलं, सखोल असलेलं शरीरशास्त्र. आणि ते शरीरशास्त्र तुम्हाला सांगतो महाराज. आणि माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, मला चावट बोलायला बोलवलेलं नाही. पण कधी कधी विधवर पोट कापल्याशिवाय ऑपरेशन होत नाही महाराज. एखाद्याने जर समजा चाकून पोट कापलं तर 307ची कलम लागते. पण डॉक्टरानं 2 ईत कापलं तरी महाराज त्याला 307ची कलम लागत नाही. ओरपाटे त्याला लाखो रुपये देऊन त्याचा सत्कार केला जातो महाराज. तुम्ही होतात म्हणून मी वाचलो. म्हणून ऑपरेशन करावं लागतं. म्हणून वक्त्यानं कधी कधी दृष्टांत पटवून देत असताना निकृष्ट दर्जाचा दृष्टांत असला तरी बी सांगावा. त्याने कुठल्याही प्रकारचं कमतरता आणि कमीपणा समजू नये, तरच समाजाला ते कळत असतं. म्हणून समाजासाठी मी बोलतो महाराज. काय बोलतो? मुलीचं आणि बापाचं नातं हे किती खोल आहे आणि किती सखोल आहे याचा जर विचार केला तर ते विज्ञान म्हणजेच शरीरशास्त्र आणि ॲनाटॉमी शास्त्र जे जीवशास्त्र आहे, जे MBBS, MD मास्टर ऑफ डॉक्टर, MS मास्टर ऑफ सर्जन यांनी शिकलेलं असतं ते शास्त्र तुम्हाला सांगतो. त्या शास्त्रामध्ये स्त्री पुरुषाचं शरीर एकत्रित आलं की गर्भधारणा होते असं ते शास्त्र सांगतं. ॲनाटॉमी शास्त्र सांगतं, जीवशास्त्र सांगतं भिन्न लिंगी शरीर एकत्रित आली की गर्भधारणा होते असं त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं महाराज. म्हणून जे विज्ञानाला सांगता आलं नाही ते आमच्या अध्यात्माने सांगितलं. आणि अध्यात्म सांगतं 2 शरीर एकत्रित आल्याच्या नंतर धारणा होत नाही मुलीची किंवा मुलाची. तर ज्या वेळेस त्या संबंधामध्ये ते दोघं एकमेकाला विसरतात नव्हे, स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मकेंद्रित होतात आणि आत्म्यामध्ये ज्या वेळेस लीन होतात त्याच वेळेस गर्भधारणा होते महाराज. म्हणून आत्म्यामध्ये लीन झाल्याशिवाय धारणा होत नाही. म्हणून मुलगी जन्माला येते ती बापाच्या आत्म्यापासून येते महाराज, शरीरापासून नाही. म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत लिहिलंय, जरी आत्मजा आपुली स्वकुळीच दिदली. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत लिहिलंय मुलीला आत्मजा असा शब्द आहे. म्हणून मुलगी बापाच्या आत्म्यापासून तयार झालेली आहे, शरीरापासून नाही. म्हणून आत्मा जितका बापाला प्रिय आहे तितकी कन्या प्रिय आहे महाराज. आणि तितकी मुलगी आवडती आहे आणि तितका मुलीला बाप आवडतो. क्रॉस लाईन पडलेली असते. मुलाला आई आवडते आणि मुलीला बाप आवडतो. आणि बापासाठी मुलगी जगते. म्हणून घरामध्ये आईचे आणि मुलाचे भांडणं नाहीत आणि मुलीचे आणि बापाचे भांडणं नाहीत. अजून बी तुम्ही बारकाव्यानं बघा, मुलीचे आणि बापाचे भांडणं होत नाहीत आणि मुलाचे आणि आईचे भांडणं होत नाहीत. भांडणं होतात मुलाचे आणि बापाचे. एकही घर रिकामं नाही की मुलाचे आणि बापाचे भांडणं नाहीत. फक्त सांगत नाहीत एवढाच आहे. नाही तर सगळ्याला माझं पटतंय, कारण सगळ्याची एकदा पाळी झालेली आहे महाराज. सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे महाराज. सगळ्याला माहिती आहे की बापाचं आणि मुलाचं भांडण पूर्वीच्या काळात भावाभावाचे भांडणं होते महाराज. आता सुशिक्षित समाज झाला म्हणून आता ते भावाभावाबरोबर तर भांडतातच, पण बापाबरोबर बी भांडतात. कारण हक्काचा भांडायला दुसरा कोणी नसतो म्हणून बापाबरोबर भांडतात महाराज. छानपैकी भांडणं करतात, सुंदरपैकी भांडणं करतात. आणि बापाची टाप नाही महाराज मारुतीच्या पारावर बसून लोकाला सांगण्याची. कारण कसा सांगन, आपलेच दातन आपलेच होतं, कुणाला सांगन महाराज.
आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता हे आठवलं म्हणून सांगतो. मुलाचे न बापाचे जर भांडणं झाले तर मी प्रश्न विचारतो, बाप सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल करतो का, हायकोर्टात करतो का, SP ऑफिसला करतो का, पोलीस स्टेशनला करतो? कुठं दाखल करतो गुन्हा मुलाच्या नावानं? महाराज करतो बाप गुन्हा दाखल, पण कुठं करतो सांगू का तुम्हाला? हो, मुलगी नांदायला गेलेली असते आणि मग त्याला आठवण होते, मुलानं बापाच्या बरोबर भांडणं केले की बाप सकाळच्या प्रहरी उठतो आणि लवकर स्नान करून बुटा घालून निघालेला पाहिला की बायको म्हणते, कुठं निघालात? शब्द बोलत नाही. लोक सांगतात कुठं चाललात, काहीच बोलत नाही. बाप महाराज मुक्या अवस्थेत निघून जातो आणि कुठं जातो तर मुलीकडे जातो महाराज. आणि मुलीकडं बिना अन्न पाण्याचा बाप गेल्याच्या नंतर मुलीनं बापाचा चेहरा पडलेला पाहिला की तिला अंतःकरणाची भाषा कळते, कारण ती अंतःकरणापासून जन्माला आलेली आहे, म्हणून तिला भाषा कळते. ती बापाला विचारते, बाबा घरी गेल्यानंतर पडलेला चेहरा बापाचा पाहिला की मुलगी म्हणते, बाबा काय झालं? चेहरा पडलेला आहे, काय झालं काय? हो, मुलीच्या काळजाला धक्का बसतो महाराज आणि विचारते. त्यावेळेस तिच्या गळ्याला मिठी मारून बाप ढसाढसा रडतो, सांगतो, ताई तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ, तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं. तिला भावालाही बोलण्याची ताकद नसते आणि बापालाही बोलत नाही महाराज. कडकडून मिठी मारल्यावर ओक्साबोक्षी रडते आणि मुलगी रडलेली पाहिली की बापाचं अंतःकरण मोकळं होतं महाराज. 2 दिवस बाप राहतो आणि त्याचं अंतःकरण मोकळं होतं. मुलांनी केलेलं भांडण विसरतो महाराज बाप. आणि 2 दिवसानंतर मुलीला म्हणतो, येतो ताई मी. निघताना ती म्हणते, बाबा त्याच्या नादाला लागू नका आणि तुमच्या म्हातारपणामध्ये दुःख करून घेऊ नका बाबा. पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली तर दबते कोणती? कोणती दबते बाबा? पिकलेली कैरी दबत असते. पिकलेल्या कैरीनं कच्च्या कैरी बरोबर ढुसण्या मारू नयेत, फुटून जाईल. त्याच्याकरता तुम्ही समजदारी घ्या. ही समजदारी मुलीला कुणी शिकवली महाराज? आणि बापाची बाजू घेऊन सांगते, त्याच्याशी भांडणं करू नका, त्याला काय करायचं ते करू द्या, पण भांडणं करू नका. ही मुलगी बापाला त्याच्या पोटी जन्माला येऊन वकिलासारखा सल्ला देते महाराज. त्याचं कारण आहे की त्याच्या अंतःकरणाची, बापाच्या अंतःकरणाची परिभाषा मुलीला कळत असते, म्हणून सल्ला देते महाराज. सल्ला देते. हे मुलीचं आणि बापाचं प्रेम सांगतोय महाराज. आणि हे प्रेम मी कशासाठी सांगतोय तर देवाचं आणि भक्ताचं प्रेम सांगण्यासाठी सांगतोय. विठाला विठाला याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. रात्रभर मुलीचं प्रेम आणि बापाचं प्रेम सांगत गेलो तरी विषय संपणार नाही, एवढी मोठी कहाणी आहे महाराज. बाप जर बाहेर गावून आला आणि मोटरसायकल जर बरोबर नाही ते, बाहेर गावून जर बापाची मोटरसायकल आली तर घरामध्ये 5 वर्षाचा मुलगा असतो आणि 3 वर्षाची मुलगी असते. माझं कीर्तनात बोलणं ऐका आणि घरी जाऊन प्रत्यक्ष बघा. मोटरसायकलला आडवी मुलगी येते का मुलगा येतो महाराज? कोण येतं? मुलगी येते महाराज. 3 वर्षाच्या लेकराला कुणी शिकवलं? काय निसर्गाची कला आहे म्हणून मुलगी आडवी येते
आणि माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले म्हणून पुढे जाते ना असे हात करते महाराज. हो, बापानं मोटरसायकल उभी केल्याच्या नंतर एक टांग खाली न घेता अगोदर मुलीला उचलतो महाराज तो, आणि पटापट तिचे मुके घेतो. आणि ज्यावेळेस तो मुके घेतो त्यावेळेस महाराज 1000 किलोमीटरचा उन्हातानाचा केलेला प्रवास त्याचा शिनभाग जातो महाराज. आणि बापाच्या गळ्याला मिठी मारते ती. आणि मग टांग खाली टाकल्याच्या नंतर बाप घरात येतो आणि खुर्चीवर बसतो. खुर्चीवर बसल्यानंतर तिला खाली सोडलं की महाराज ते काम, हो, ती जाते मांडणीवरला ग्लास घेते. नुसता स्वर द्या फक्त. मांडणीवरला ग्लास घेते आणि हंड्यातलं माठातलं पाय हात न पुरता टाचवर करून महाराज त्याच्यातला ग्लास भरून घेते आणि बापाकडे आणते. आणि बापाकडे आणल्याच्या नंतर बापाला देत नाही महाराज, ती तोंडाला लावते. खरं सांगतो तुम्हाला, बापाला ज्यावेळेस तोंडाला लावते महाराज ती पाणी पाजते, त्यावेळेस 5 वर्षाचा मुलगा बाजूला उभा असतो आणि तो म्हणतो, मुलीला जिवंत असताना तू पाणी पाज, मेल्यानंतर मी पाणी पाजेल. कारण एक मुलगी हृदयापासून आहे आणि एक मुलगा कवटीपासून आहे, म्हणून आहे महाराज. आणि ज्यावेळेस बापाला जेवायचंय त्यावेळेस तिला कळतं महाराज, त्या 3 वर्षाच्या मुलीला बापाची भूक कळते आणि आईला सांगते, आई मम्मी पप्पाला वाढ ना जेवायला वाढ ना. मुलीला का कळली भूक महाराज सांगू का तुम्हाला? मुलगी म्हणजे बापाची म्हातारपणातली आई असते महाराज, आणि म्हणून आईलाच लेकराची भूक कळत असते. ती दिसायला लहान असली तरी आई आहे महाराज, त्याची म्हातारपणातली आई आहे. म्हणून मुलगी नांदायला गेल्याच्या नंतर घरामध्ये पराधीन होतो तो बाप होतो महाराज, आई होत नाही. कारण आई रडते त्यावेळेस तिची मावस बहीण, चुलत बहीण, आते बहीण, मामे बहीण सगळ्या बहिणी येतात आणि तिला सावरतात महाराज. पण ज्यांनी मुलीचा खर्च केलेला असतो तो एका बाजूला कोपऱ्यात उभा असतो आणि त्याच्या डोळ्या देखत महाराज उपरण्याच्या गाठीला बांधून घेऊन गेलं जातं. जगाच्या पाठीवर 2च प्राणी गरीब आहेत महाराज, एक कन्या आणि गाय. एकीला चराटानं दाव्यानं बांधून घेऊन गेलं जातं आणि एकीला महाराज उपरण्याच्या गाठीला बांधून घेऊन गेलं जातं. तिथं गेल्यावर आपला दूध देऊन एक मुलगा जन्माला घालते आणि कुलदीपक वाढवते आणि एक गोहरा देऊन जन्माला घालून त्याच्या शेतीचं काम करायला होते. दोघीची बी कत्तल होते, एकीची कत्तल खाण्यात आणि एकीचा हुंडा बळी. तरी पण तक्रार करीत नाहीत. अजून शासनाला 77-78 वर्ष झालं तरी अजून गरिबी हटाव कळली नाही आणि त्याला गरीब कोण आहे हे कळलं नाही. जगातले श्रीमंत माणसं त्यांनी गरीब दाखवलेत महाराज, पण जगाच्या पाठीवर 2 प्राणी गरीब आहेत, गाय आणि मुलगी कन्या. हेच 2 प्राणी गरीब आहेत महाराज, दुसरं कुणी गरीब नाहीये. दिल्या घरी जातात आणि गपचीप सगळं सहन करून राहतात. खाऊ घातलं ते खातात. हो, तिला जर समजा खाऊ घातलं तर ते खाते मुलगी. म्हणून पूर्वीच्या काळातल्या हो काही हो उदार अंतकरणाच्या 6 शिळे तुकडे द्यायच्या मुलीला महाराज. सगळ्या नव्हत्या देत, पण उदार अंतकरणाची जी असल हो तीच द्यायची महाराज. शिळे तुकडे मुद्दाम करायची ती. हो, आणि म्हशीला जशी पेंड दिली जाते तशी सुनाला पेंड द्यायची महाराज ती. हो, इतक्या उदार अंतकरणाच्या. आणि मराठवाड्यात तर खूप होत्या महाराज त्या. त्याची जनगणना केली तर आज सुद्धा हो एवढाले रजिस्टर भरते महाराज. मग बापाला भूक लागली हे मुलीला कळतं जसं आईला कळतं. म्हणून हो लेकरू रडायला लागलं की आईला कळतं लेकराला भूक लागली. म्हणून पाजायची बी भूक तिलाच लागते आणि लेकरू पेल्यानंतर आनंदी बी आईच होते, मुलगा नाही. ऐसी
तो मोडलेला तुकडा डाव्या हातानं तिला तोंडापर्यंत हात पुरत नाही म्हणून डावा हात टेकून उठून उभी राहते आणि बापाच्या तोंडात घास घालते महाराज. आणि ते बी घास घालते म्हणजे असा घालीत नाही, पाठीमागून हात घालते मानेला आणि पुढं घास घालते. केवढं मातृत्वाचं हृदय महाराज हे. आणि 3 वर्षाच्या लेकराला अशा टाइमला बापाला ज्यावेळेस मुलगी घास घालते त्यावेळेस महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला मुलगी तर झाली नाही, पण ज्ञानेश्वर महाराजाचं अंतकरण कळवळलं महाराजांनी. तिथं कवित्व लिहिलं माऊलीनं. बालक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. पुढं त्या बाईनं दिलेला तोंडात घास घेतो आणि पुन्हा मुका घेऊन सांगतो माझ्या बाईनं खूप सुंदर तऱ्हेचा घास घातला. महाराज ज्या टाइमला मुलगी घास घालीत असते त्यावेळेसच खरं पिंडदान झालं, आणि ज्यावेळेस पाणी पाजते त्याच वेळेस खरं तर्पण झालं. मुलानं करू नाही तर नाही करू, मुलगी बापाला घास घालीत असते त्या टाइमला पोरग मोटरसायकलवर अडकवलेल्या पिशवीत हात घालीत असतं. पिशवीत हात घालीत असतं, कारण त्याला माहिती आहे की बापाच्या इस्टेटीवर डल्ला मारणारा फक्त मीच एकटा आहे. कारण डोक्याच्या कवटीपासून झालेला आहे आणि ती हृदयापासून झालेली. इतकं अंतर दोघी जणीचं आहे. आणि ती जशी बापावर प्रेम करते राजा हो, तितकं प्रेम देवावरती करावं रे राजा हो. तेवढं प्रेम करावं, त्याच्यासाठी जपावं. जेवायला बसला तर आपल्या तोंडात घास घालण्याच्या अगोदर ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. अगोदर परमात्म्याला नैवेद्य दाखवावा आणि मग उदर भरण नोव्हे जाणीजे यज्ञ कर्म. हे कन्येचं लक्षण आहे महाराज. म्हणून बापाला ती खाऊ घालते, म्हणून पिंडदान तिनं केलेलं आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. लोकांनी कुणी तिला मान देऊ नाही तर नाही देऊ, पण वारकरी संप्रदायानं पहिला मान दिला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. मला कितीतरी बोलता येण्यासारखं आहे महाराज, खूप बोलता येण्यासारखं. एवढी मुलगी जपत असते, एवढी मुलगी वावरत असते, म्हणून ती बापावर जीवापाड प्रेम करते. जीवापाड तसं जीवापाड परमात्म्यावर प्रेम करावं आणि त्या माहेराला जतन करावं, बापाच्या नावाला जतन करावं आणि सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी जगाव्यात. म्हणून महाराज मग बाप एके दिवशी मुलीला सांगत असतो, बाई, मुलाला नाही, बाई, अगं ताई, मला विसरू नकोस बर का, मी पिकलं पान आहे, एखाद्या वेळेस जाईल येईल काही होईल, पण मला विसरू नकोस हा बर का बाळा. हो, तिला गुज सांगतो, गुज. तसा माझा पांडुरंग सुद्धा भक्ताला गुज सांगतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मग संगत से गुज पांडुरंग. तसे गुज हृदयाचं गुज मान पांडुरंग परमात्मा सांगतो महाराज. म्हणून आमच्या पैठणच्या मुलीचं माहेर पंढरपूर आहे. काय आहे? पैठणच्या मुलीचं नाथ नावाच्या, एकनाथ नावाच्या मुलीचं माहेर पंढरपूर आहे. तर नाथ महाराजाच्या लहान्या बहिणीचं, देहूच्या बहिणीचं कोणतं माहेर असेल हो?
देहूच्या बहिणीचं, नाथ महाराजाच्या लहान्या बहिणीचं माहेर कोणतं असेल महाराज? पंढरी माझे माहेर सागरे पंढरी माझे माहेर ही माझी परिभाषा जर नाही कळली तर ते म्हणते नाथ महाराज मुलगी कशी आणि देहूचे तुकाराम महाराज मुलगी कशी असं म्हणतील तर तुम्हाला गोष्ट सांगतो महाराज, पुन्हा एकदा विज्ञान सांगतो आणि पुन्हा जीवशास्त्र सांगतो. जीवशास्त्रामध्ये हो पुरुष हा सिद्धच होत नाही, पुरुष सिद्धच होत नाही. कारण स्त्रीचं शरीर बनत असताना एक्स नावाचं क्रोमोझोम रंगसूत्र एकत्रित आलं की स्त्रीचं शरीर बनतं आणि XY नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की पुरुषाचं शरीर बनतं. म्हणून स्त्रीच्या ठिकाणी XX रूपानं पूर्ण स्त्री आहे ती, पण तुम्ही आम्ही स्वतःला पुरुष म्हणून घेणारे आहोत ते पूर्ण पुरुष नाहीत महाराज. आपण Y रूपानं 50% पुरुष आहोत आणि X रूपानं 50% आपण स्त्री आहोत. म्हणून आपल्या अंगावर चिन्ह स्त्रीत्वाची आहेत, म्हणून आपण पूर्ण स्त्री नाहीत, म्हणून आपण देवाच्या लेकी आहोत महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला पुढे जाऊन बोलतो. अशा पद्धतीनं देहूच्या मुलीचं जर माहेर पंढरपूर आहे तर देहूच्या जवळ असलेल्या हो आळंदीच्या मुलीचं माहेर कोणतं? जाई नगे माय तया पंढरपूर आता देहूच्या बहिणीचं मुलीचं माहेर पंढरपूर, पैठणच्या मुलीचं माहेर पंढरपूर, आळंदीच्या मुलीचं माहेर पंढरपूर आणि आपल्या जिल्ह्यातल्या नरशीच्या मुलीचं कोणतं? नरशीच्या मुलीचं कोणतं?
प्रमाणात प्रमाणात हो. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर है का नाही. हो. आता नरशीच्या मुलीचं कळलं, कारण आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला मेळ नाही, आहे का नाही. पर आता नरशीवरून पुढं नीट निघाल्यानंतर मुक्ताई नगरच्या मुक्ताबाईचं कोणतं. बाई बाई जाते मी माहेराला, 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 बाई बाई जाते मी माहेराला. संतांचं माहेर पंढरपूर आहे महाराज. म्हणून एकदा पंढरपूरला जात असताना माहेराला गेल्यासारखं जावं. हो. तो का पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, म्हणून असं जावं महाराज आणि तसं वाटावं तर भक्ती, नाही तर काय उपयोग आहे महाराज. किती ती माहेराशी जोडलेली असते सांगू का तुम्हाला. बाप मेल्याच्या नंतर, बाप आजारी पडला तर मुलगा पैसे खर्च करू शकतो, पण सेवा शुश्रूषा करण्याचं काम मुलगीच करते. पायथ्याजवळ बसणार, उशाजवळ बसणार, माशा वारणार आणि सारखं तिच्या मनाला हो सारखं लागलेलं असतं. झोप येत नाही, डोळ्याला डोळा नाही, खाणं नाही, विंचरणं नाही, बसणं नाही, नेसणं नाही, सारखे डोळ्यातून अश्रू. आणि कुणी भेटायला आलं की कस काय भाऊसाहेबाची तब्येत. ती मुलगी तिथं बसलेली सांगत नाही बरं किंवा वाईट नाही, फक्त त्याच्याकडं पाहते आणि डोळ्यातून घळघळा अश्रू गळते. आणि नंतर कळतं ज्या आरती मुलगी रडते त्या आरती भाऊसाहेबाची तब्येत सिरियस आहे. न बोलून दाखवता ती दाखवीत असते. म्हणून मुलगा पैसे खर्च करील पण सेवा करण्याचं काम मुलगीच करते. वेळच्या वेळेला गोळ्या देण्याचं काम ती करीत असते महाराज. बापाला जर डायबिटीस असला बारकाव्यानं बघा, आणि ताटामध्ये जर घरात गुलाबजाम केलेले असले तर बायकोला म्हणतो अगं 2 गुलाबजाम आणि इकडं. ती म्हणते आता आता येड लागलं का काय तुम्हाला, 400-500 साखर आहे ना, साखर कारखान्याचे चेअरमन आहेत ना तुम्ही, आणि पोताडे खाण्याच्या ऐवजी साखर कशाला खाता. बायको दटवीती महाराज, कशाला साखर खातावरी, साखर वाढन ना. ते म्हणतो अगं मरायचं एकदाच का व्हावी, जाऊ दे दे, आणि ती बी वाढते महाराज. मग हो, आणि मुलानं पाहिल्यानंतर ताटाजवळून मुलगा पाहतो ते म्हणतो आम्हाला बाप राहू द्या ना, जरा थोडीशी जीभ आवरा, काय तुम्हाला कळतं का नाही कळतं ना, आमच्यासारख्याने काय सांगावं तुम्हाला, करा जसं करायचंय तसं. पण तरी बी जांभून काढून ठेवीत नाही बाप. पण मुलगी येते महाराज तिथून. मी कीर्तनात जी बोलतोय ती बारकाव्याचं बोलतोय महाराज. मुलगी येते आणि मुलगी काहीच बोलत नाही, नुसती उभी राहते, गुलाबजामकडे एकदा पाहते बापाकडे एकदा पाहते.
असं तिनं पाहिलं की कासवीच्या नजरेनं तिनं पाहिलं की बापाला भीती वाटते महाराज, आणि लगेच जामून काढतो आणि बाजूला बाप ठेवून देतो. मुलीची ही नैतिकता आहे महाराज, कारण तिलाच हृदयाची परिभाषा कळते. म्हणून माहेराला ती इतकी जोडलेली असते, इतकी जोडलेली असते की तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो महाराज, मुलगी जर मेली तर मेल्यानंतर तिला नाहू घालायला सुद्धा लोक माहेरचे आल्याशिवाय उचलीत नाहीत महाराज. अरे लोक म्हणतात उचला उचला पटकन वेळ झालाय, त्यावेळेस लोक म्हणतात अरे माहेरचे माणसं आले नाहीत तिच्या, थांबा. आणि परिभाषा सांगतो, ज्यांना फेस रिडिंग कळत असेल त्यांच्यासाठी, मेलेल्या व्यक्तीचा आत्मा जीव 13 दिवस तिथं असतो महाराज. त्या मेलेल्या प्रेताकडं पाहायचं, माहेराहून माणसं आले नाही तोपर्यंत पाहायचं त्या प्रेताकडं, आणि माहेरचे माणसं आले 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 म्हणलं की महाराज त्या चेहऱ्याकडं पाहायचं. रंग बदललेला असतो मेलेल्या प्रेताचा सुद्धा, कारण माझ्या माहेराची माणसं आली म्हणून त्या प्रेताचा सुद्धा रंग बदलतो. इतकी माहेराशी एकनिष्ठ असते महाराज. तसं वारकऱ्यानं मेल्यावर सुद्धा माहेर विसरू नये, म्हणून माझ्या चोखोबारायचे हाडं मेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात महाराज. ही माहेराची एकनिष्ठता आहे. हो, आणि त्याच पद्धतीनं बाप मेल्याच्या नंतरची शेवटची गोष्ट सांगतो. 2:30 वाजता 3 वाजता बाप मरावा, मुलाच्या रडण्याची टक्केवारी पाहायची, आणि सकाळी 8 वाजता मुलगी आली महाराज, आणि दारामध्ये तिरडीचं सामानाने बाहेर जमलेले माणसं पाहिले, आणि त्या हरणीनं एकदा आरोळी मारली, तिने बापाची आठवण काढली की महाराज आरोळी मारल्या बरोबर पाषाण हृदयी माणसं सुद्धा महाराज डोळ्याला पदर लावून रडतात. सगळ्याच्या डोळ्याला पदर लावून रडवायला लावणारी फक्त एकच कन्या आहे जगाच्या पाठीवरली, म्हणून बापाची झेरॉक्स आवृत्ती म्हणजे मुलगी आहे महाराज. झेरॉक्स आवृत्ती प्रतिकृती आहे, प्रतिकृती. म्हणून बापासाठी जीवन जगणारी, बापाचं नाव मोठं करणारी. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, मुलीनं जर नीट नाही वागलं तर जगाच्या पाठीवर बापाला तोंड दाखवण्या इतकी जागा राहत नाही. 4 माणसामध्ये त्याची आबरू जाते, आणि ज्याची मुलगी गेली महाराज तो बिना अग्नीचा जळत राहतो महाराज, बिना अग्नीचा. म्हणून मुलीनं बापाशी एकनिष्ठ आणि बापाने मुलीशी एकनिष्ठ राहावं आणि एकमेकाची. म्हणून तुम्हाला सांगतो, एखादा भक्त जर चुकीचा वागला तर देवाच्या हृदयाला दुःख होतं, आणि आम्ही चांगलं वागल्यानंतर देवाच्या हृदयाला आनंद वागतो. आणि म्हणून आम्हाला मांडीवरती घेऊन आमचा बाप आम्हाला सांगत असतो, यो मद्भक्त समे प्रिय, हा माझा प्रिय भक्त माझा आत्मा आहे. हो, ज्ञानदेव आत्मा माझा, अहम आत्मा गुढाकेश हा माझा आत्मा आहे. म्हणून महाराज इतकं प्रेम करणारा बाप हो पांडुरंग आहे. म्हणून बाप माझा दीनानाथ,
अशा महाराष्ट्राला भक्तीचा धडा नाथ महाराजांनी शिकवलाय महाराज. आणि या धड्याला शिकून देवावरती प्रेम करावं महाराज. आणि अशी भक्ती महाराष्ट्राला शिकवण्याचं काम नारदानं नारद भक्ती सूत्रात, शांडिल्यानं शांडिल्य सूत्रात, श्रीमद भागवतामध्ये व्यासानी सांगून जायचं राहिलं ते आमच्या नाथ महाराजाधिक संतांनी शिकवलंय महाराज. म्हणून महाराष्ट्रातले संत आगळे वेगळे आहेत आणि त्यांच्या पाठीमागून जन्माला आलेले आम्ही भक्त आगळे वेगळे आहेत. म्हणून आम्ही मोठ्याच्या मुली आहोत महाराज. हो, नुसत्या देवाच्याच मुली नाही तर लाडकी लेकमी संताची मजबरी कृपा बहुतांची. हो, मोठ्या घरच्या आहेत महाराज. म्हणून मोठ्या घरच्या मुली मोटरसायकलवर नांदायला जात नाहीत. हो, मोठ्याच्या घरच्या मुली महाराज हो बैलगाडीनं नांदायला जात नाहीत. हो, फॉर्च्युनरमध्ये जात नाहीत, विमानानं जातात महाराज, विमानानं. म्हणून माझे जगद्गुरु तुकाराम महाराज गेला तो विमानी बैसोनिया. समर्थाची लेकी मी संताची पोसनी, विमानी बैसोनी जाते देखा, विमानी बैसोनी जाते देखा. हो, ही मुलगी पैठणची, सासर आहे आणि माहेर पंढरपूर आहे. भीमा आणि गोदा या दोन नद्या वलांडून यावं लागतं महाराज तिला माहेराला, सासरला. दोन नद्या वलांडते ती गोदा आणि भिवा. म्हणून माझं माहेर कुठं आहे तर आहे भिवरेच्या तीरी. हो, आणि मग तिथं कोण कोण राहतं? बाप आणि आई, 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 बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, बाप आणि आई, बाप आणि आई. आता जाता जाता गायक मंडळीची माफी मागून बोलतो. हा अभंग एका गायकाने महाराष्ट्रात गायला महाराज. म्हणून महाराष्ट्राला कळाला. पण महाराष्ट्राला कळाला पण एवढ्या मोठ्या माणसानं गायला पण चुकीचा गायला महाराज. आणि किती मोठ्या माणसाने बेदोनी 17 म्हणलं तरी घेत जाऊ नये. म्हणले देशाचे पंतप्रधान ते म्हणले बेदोनी 17 आपण नाही कसं म्हणायचं. अरे गावातल्या ऊसतोडीवाल्या कचऱ्यानं जरी म्हणलं तरी बेदोनी 4च होत असतं आणि देशाच्या पंतप्रधानानं म्हणलं तरी बेदोनी 17 होत नसतं महाराज. म्हणून हा अभंग गात असताना त्यांनी चुकीचा गायला. पहिलं चरण ध्रुवपद म्हणलं पण पहिलं चरण ध्रुवपद नाही, दुसरंच चरण ध्रुवपद आहे. कारण माहेर बदलतं, बाप बदलत नाही महाराज. कारण ध्रुवपद बदलत नसतं, ध्रुवपद नसतं. जसं गाडीचा आग बदलत नाही, आग स्थिर असतो म्हणून चाक फिरत असतं, तसं ध्रुवपदाच्या भोवती सगळे चरण फिरत असतात. म्हणून ध्रुवपद हे बाप आहे. कारण बापासाठी माहेर आहे, माहेरासाठी बाप नाही महाराज. म्हणून माहेर बदलू शकतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलीचा बाप जर मास्तर असला आणि त्याचं जर समजा म्हणजे ह्या गावात जर समजा तो ड्युटीला असला आणि तिथं त्याला मुलगी झाली आणि तिथून नंतर तो जर समजा म्हणजे हो भाऊंच्या गावाला गेला. कोणतं गाव? कुरुंदा. आता कुरुंद्याला जर समजा इथला मास्तर गेला तर त्या पोरीचं माहेर बदललं का कसं झालं? हा, बदललं. पण बाप बदलला का? नाही. तसं बाप माझा
कोण आहे त्याची ओळख करून देणं हेच ध्रुवपद आहे. म्हणून प्रत्येक चरणाला माझा भाऊ कोण आहे, माझा बाप आहे त्याच्यामुळं भाऊ आहे. माझी बहीण कोणती आहे, माझा बाप आहे म्हणून माझी बहीण आहे. माझं माहेर कोणतं आहे, मी त्या माहेराला विसरणार नाही, त्याची आठवण ठेवीन, कारण माझा बाप आहे. म्हणून माहेराशी एकनिष्ठ राहते ती बापामुळं. आणि बाप जर समजा दुसऱ्या गावाला गेला तर माहेर बदलतं. तसं आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज, पंढरीय माझे माहेर साजनी वविया कांदनी गाऊ गीती म्हणणारे, हो वैकुंठाला जात असताना आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचा बाप पंढरपुरात राहिला नाही, वैकुंठात गेला. वैकुंठात त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आणि निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. बाप वैकुंठात, माहेर वैकुंठात. बाप पंढरपुरात, हो हो पंढरपूर माहेर. आणि मग तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, जर बापाला करमलं नाही, आणि मगाशी सांगितलं बापाला मुलानं भांडणं केले तर मुलीच्या घरी जाऊन बाप जसा राहतो तसा महाराज एवढं सोन्याचं नगर असून सुद्धा द्वारकेचा राणा पांडवा घरी राहिला, माहेर घरी राहिला, हो मुलीच्या घरी जाऊन राहिला महाराज. हो पांडुरंग माझा परमात्मा मुलीच्या घरी जाऊन राहिला, पण दुसरीकडे कुठं लंका नगरीला गेला नाही महाराज. हो दुसरीकडे गेला नाही. त्याचे हे सगळे पुरावे आहेत अशा पद्धतीचे. म्हणून माहेर बदलतं, बाप बदलत नाही. त्या गायकानं, मी त्यांचं नाव सांगत नाही, पण त्या गायकानं गात असताना पुंडलिक राहे बंधू आणि त्याची ख्याती काय सांगू, असा उलटा पाठ घेतला महाराज. पण तसा नाही, पुंडलिक बंधू आहे आणि त्याची ख्याती सांगू काय. म्हणून वारकऱ्यानं माथा ठिकाणावर ठेवून गाता पाहिल्यानंतरच अभंग म्हणी जात जाऊ महाराज. आणि ज्याचा माथा नाही त्यांनी गाथा न म्हणता दुसऱ्याचं ऐकून गात जात जावा, असं शास्त्र आहे. आपल्या वारकऱ्यात तर रूप पाहता लोचनी सुद्धा लोकांचं ऐकून म्हणते, तर त्याच्यामुळं त्याचे कानीन मात्रे सुद्धा त्यांना मेळ नाही लागत. दरवाजा मोकळा मोरीला बोळा, असा खेळ चाललेला आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये. हो रू हे दीर्घ आहे म्हणून रूप पाहता लोचनी नाही, रूप पाहता, पला काना नाही, हला काना आहे. रूप पाहता लोचनी, सुख म्हणायच्या ऐवजी सुख झाले, झाले हो साजनी म्हणते, झाले नाही. ज जहाजाचं आहे, झ झबल्याचं नाही. सुख असा शब्द आहे, पण लोक सुख म्हणतात आणि झाले म्हणतात. झाले म्हणल्यावर संपले, आणि जहाले म्हणजे सतत निर्माण होणं. सुख जहाले ओ साजनी, हो साजनी म्हणते. आणि पुन्हा हो तो हा विठ्ठल बरिवा, तो हा माधव बरिवा. काय कमाल आहे गाण्याची. ह्याला कर्णा पाठव दोष म्हणतात महाराज. म्हणून गाथ्यातून पाठ करावा आणि गाथ्यातून म्हणत जावं. आता त्यांनी गाथा घेतला नाही, त्याला मी तरी काय करणार. आणि घेतला असला तर हो सरकारी प्रतीतला घेतला असेल. आणि सरकारी प्रत म्हणजे कुणी तयार केलेली असते, तर धाब्यावर जेवून ज्यांनी हो वरपून अभंग लिहिलेले असतात महाराज. हो नळी वरपून अभंग लिहिलेले असतात, त्याच्यामुळं तो गाथा प्रमाण मानायचा. अरे ज्यांनी जिबेवर कोलंका ठेवला उस्त्याचा विस्तवाचा, आणि एक अभंग म्हणल्यानंतर जर तुकोबरायचा अभंग असेल तर पोळायचा नाही, आणि तुकोबरायचा नसेल तर पोळायचा. एवढं दिव्य घेऊन जे अभंग बाहेर पडले ते म्हणायचे सोडून देऊन कोणाच्या बी हेंद्रेच्या गाथ्यातल्या प्रतीतला अभंग पाठ करायचा. आणि काही बी कुठल्याही प्रकारच्या हो ज्या नाहीत त्या गोष्टी लावून द्यायच्या आणि अर्थाचे अनर्थ करून वारकरी संप्रदायामध्ये धुमाकूळ घालायचा नाही. प्रमाणबद्धता पाहिजे. वेद म्हणत असताना, काश्मीरच्या ब्राह्मणानं वेद म्हणत असताना ज्यावेळेस हाताच्या हो हावभाव करायचे असतात, त्यावेळेस काश्मीरच्या ब्राह्मणानं असा जर हात केला तर त्याच मंत्राला आणि त्याच अवस्थेत कन्याकुमारीच्या ब्राह्मणानं तसाच म्हणलेला आहे. इतके वेद जतन करून ठेवलेले आहेत महाराज. आणि आपल्यासारख्यानी एका अभंगाच्या आणि एका ज्ञानेश्वरीच्या हजारो प्रतीन, ह्याची एक अन त्याची एक अन त्याची एक, असं चालत नाही महाराज. म्हणून एकनिष्ठता पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून अभंग सुद्धा प्रमाणबद्ध म्हणावेत, प्रमाणबद्धतेच्या पलीकडं म्हणू नये. आणि केवढ्या मोठ्या माणसाने म्हणले तरी अहो कितीतरी अभंग म्हणत असताना हे मोठमोठाले गायक काय म्हणतात महाराज. हो
ज्या अभंगात ऊस गाजर रताळू नाही ते रताळू काही बी म्हणतात महाराज. हा, हो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, त्या अभंगामध्ये ऊस गाजर रताळू प्रमाणच नाही. रताळी म्हणतात ऊस गाजर रताळून, त्याच्या पुढचं त्यांनी सोडूनच दिलं आणि तितक्यावरच पुन्हा कांदा मुळा भाजी. काय अभंग म्हणण्याची पद्धत आहे? कुणी सांगितलं तुम्हाला असे अभंग म्हणायचे? त्याच्यापेक्षा कुणाच्या तरी कविता म्हणा ना, पण वारकरी संप्रदायाची विटंबना करू नका. ह्याच्यासाठी जी तळमळ आहे महाराज माझी ही. विठाला विठाला हो, म्हणून पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय. आणि माझी बहीण किती मोठी आहे महाराज. हो, माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा, पाप नष्ट करते महाराज. म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनी जात्यावरती गाणं म्हणत असताना साहेब, जात्यावरती गाणं म्हणत असताना देवाशी नातं जोडायच्या. आता जातच राहिलं नाही महाराज. हो, ते जातं गेलं आणि आमच्या माता भगिनीकून गेलं आणि ते मिशावाल्याकडं आलं. हो, त्यांना आनंद झाला, बरं झालं आपल्याकडून गेलं आणि मिशावाल्याकडे गेलं. हो, खुबा मोडेपर्यंत डबा घेऊन चालले चक्कीत. कशाला चालले म्हणले? दळायला. मग एवढ्याल्या पिंडीसारख्या मिशाला कशाला ठेवल्या? काढून ठेव ना त्या. आमच्या माता भगिनीकडून ते जातं गेलं महाराज. पण त्या जात्यावरती त्यावेळेस दळण दळताना म्हणायच्या, पांडुरंग माझा बाप, रखमाबाई माझी आई आणि चंद्रभागा भाऊजई येता जाता पाय धुई. किती नातं जोडलं महाराज. आणि आपल्या मराठवाड्यातली हे गीत आहे गाण्याचं. आणि चंद्रभागा वलांडून जावं लागतं आणि चंद्रभागेतून दगडी पुलाच्या तिथून जात असताना पाय धुवून जायचं. म्हणून त्या म्हणायच्या की पांडुरंग माझा बाप, रखमाबाई माझी आई आणि चंद्रभागा भाऊजई येताना आणि जाताना पाय धुई. कारण त्यावेळेस मुलगी नांदून आल्यानंतर भाऊजईनं पाय धुवायची पद्धत होती. भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आणि ननंदीचे पाय धुवायचे आणि जाताना बैलगाडीत बसल्याच्या नंतर पुन्हा एकदा पाय धुवायचे आणि शिदोरी बांधून द्यायची. ही पद्धत होती महाराज. आता कशाची पद्धत राहिली? माणसं जास्त शी केलेली आहेत. खूप शी केलेले असल्यामुळं महाराज हे सगळी संस्कृती विसरली रे राजा. हो, काय सांगावं तुम्हाला, फार नष्टता झाली. हो, आणि नुसते ऐकतेत माणसं महाराज. हो, बरं झालं 2 तास माझं कीर्तन ऐकलंय. मी भाग्यवान आहे. तरीसुद्धा काही काही माझी ओळख नसताना हो, मला काही काहींनी मानानं खुणविलं महाराज. असं महाराज बसा. झोपणाऱ्या लोकांनी खुणविलं साहेब. मी खोटं बोलत नाही. बरेच खुणवीत होते मला असे की महाराज तुम्ही आता काय दिवा लावणार आहे ते कळलंय म्हणून मला मानाने खुणवीत होते असे महाराज. हो, खोटं बोलत नाही. हो, आणि जशा महाराज कीर्तनकाराच्या श्रोत्याच्या खुणा असतात ना, हो, पूर्वीच्या काळात नवरा बायकोच्या बी खुणा होत्या महाराज अशाच. हो, कारण 5-5 लेकरं होईपर्यंत नवरा बायको पूर्वीच्या काळातले बोलत नसत महाराज. हो, आणि बोलायला बी चान्स नसायचा. 5-5, 6-6 जण भावाचा बारदाना. आणि कुठं बायकोला बोलावं महाराज? एक तर झोपडं बारीक असायचं आणि त्याच्यात बायकोला केव्हा बोलावं म्हणून त्याला खुणा करायचा त्याने. मग तिला नुसत्या हो ही भवई वर करायची आणि तिला नुसतं खुणवायचं. ही भवई अशी वर करायची आणि तिला खुणवायचं. आणि मग हो तिला जर खुणवायचं ठरलं आणि तिला जर समजा त्याला गप बसायचं असलं तर तिने उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची आणि तिने असं करायचं. गप बसा. हो हो, त्याला राग आला की त्यांनी नुसता असा हात करायचा आणि होट हलवायचं. थोबाडच फोडीन म्हणायचं असं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची असं करायचं. हो, मग कळायचं हिला राग आला. अशा खुणा होत्या महाराज. तशा श्रोत्याच्या कीर्तन करायच्या बी खुणा आहेत महाराज. अशा त्या बिचारे जे दडपून गेलेले आहेत आणि ज्यांना झोपा आलेल्या आहेत हो ते बिचारे खुणवी करतात महाराज. काही काही लोक मानाने खुणवितात आणि भोळे भाबडे ते डोळ्याच्या खुणा करतात. काही काही म्हणते जास्त लांबिलं तर गिळूनच टाको बघा. असे मोठाले तोंड पसरीत येतं. तुम्ही का काही खाल्लं नाही का काय बाबा? मला गिळायचा प्रयत्न करता, एवढा लठ्ठ्या तुम्हाला गिळता तरी येईल का बरं? पण काही काही ढिलेच पडणार महाराज. मगापासून पाहिलं तर एकावर एक अगोदर माझं मोजमाप घेतात बारीक.
आणि असं करतात, असं मोठ्या मोठ्याने ते असे तोंड फाकीत येतं, गिळतात महाराज. बिचारे काय करायचे ते करतात बाबा, चाललेलं आहे. आणि काही काही भोळे भाबडे ते काही काही तर समजा काही काही असे कपाळाला हात लावून बसलेत, जणू मड्याजवळ बसलेत महाराज. हो, एवढे कमून नाराज झाले. तुमच्या काय ऊस तोडीची उचलली नाही का, आलो नाही का, 5 रुपये शेकड्याचे पैसे तुमचे माझ्याकडं. हो, भलतेच नाराज झाल्यासारखे असे करू. हो, आणि काही काही नाही तर महाराज दोन्ही गुडघे वरी केले तर अशा खोबर मिठ्या टाकल्यात. हो, चुली केल्यात. चुली उगं वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवून खालून जाळ लावा असा. हो, मोकळ्या मनानं बसा. हो, आमच्या जनार्दन भाऊनी, हो, आणि त्यातले त्यात पुन्हा रामचंद्रजी, हो, कराळे साहेबांनी, पुन्हा आमच्या हे पांचाळ यांनी सगळेजणांना सांगितलं, महाराज तुमची बऱ्याच दिवसानंतर तारीख आहे, जास्त वेळ कीर्तन करू नका, लोकाला तकलीफ देऊ नका, चारच्या पुढं जाऊच नका. त्यांनी सांगितलं महाराज आपलं 4च्या पुढं जायचं नाही, ठरलं म्हणजे ठरलं, पुढं जायचंच नाही. हो, आता 4 म्हणल्याबरोबर हिताले जवळचे जेवढे लोक आहेत ना तेवढे घाबरले मात्र. पण जे कीर्तन करायच्या 10व्याला आल्यासारखे लांब बसलेत ना ते सुटले रे बाबा. हो नाही, 10व्याला बसतेत ना माणसं, कावळा स्पीड शिवूस तर बसतेत आपले लांब. आणि जेवढे जवळचे नातेवाईक असते ते जवळ असतात असे. हो, आता हे पाठीमागचे टाळकरी म्हणजे आमचे खांदेकरीत, ह्या मड्याचे खांदेकरीत ते बिचारे, त्यांच्या खांद्यावर मड असतं. आणि हे 2 जण म्हणजे शिकाळीवाले आहेत महाराज, हे 2 जण, कारण त्यांच्या पाठीमागं हे असतं. मी केवढा नशीबवान आहे, 2 शिकाळीवाले आहेत मला असे. हो, आणि खालच्या पेटीवाले म्हणजे पाठीमागून वारा घालणारे असतात असे. हो, 15 फूट मड गेलं तरी बी एक पदर हाणायचा, एक होंदका हाणायचा, ओ की पदर हाणायचा महाराज, डिलच पडायचं नाही तुम्ही असं. आणि हे म्हणजे पुन्हा तंबाखू चोळायचे, समजा पेटल्यावर तंबाखू चोळणारे, आता पेटला गाड्या म्हणून असं. सगळे नातेवाईक आहेत असं महाराज. सांगण्याचं तात्पर्य खूप सुंदर तऱ्हेचा विषय आहे. आणि ही न संपणारी गोष्ट याच्यातून मी एकच तुम्हाला सांगितली. हो, शेवटी आपली फवारणी केली थोडीशी. हो, फवारणीनं फरक पडला ना. हो, जरशी मवा गेला ना, काहीचा बोकडा पाडायला गेलाच नाही तरी मवा गेला, बोकडा तसाच राहिला काहीचा. आणि काही कापसानं बोंड धरले बघा. हो, पण पाऊस कमी असल्यामुळं नकटीतून कापसाच्या नुसत्या लेंड्या बाहेर आल्या अशा. येईल उतार पुढच्या वर्षी बघू अजून बी. हो, जनार्दन महाराजांनी आमच्या, हो, रामचंद्र भाऊनी आणि पांचाळ महाराजांनी सांगितलं मला, महाराज आता यावर्षी, हो, जाता अगोदर 1ली तारीख घेऊन जा म्हणले. आणि ते बी आता 1ली तारीख नाही द्यायची, कारण पुढची तारीख द्यायची असे त्यांनी सांगितलं. मग आता ठीक आहे, आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांचा जसा समजा इच्छा असेल त्याप्रमाणे. पण तोपर्यंत तुम्हाला, हो, मला मरून द्यायचं नाही, देवाला तुम्हाला मागावं लागेल की महाराजाला मरू देऊ नका म्हणून. एवढं मात्र तुमच्याकडं प्रार्थना करायची, बाकी काहीच नाही. आणि आमचे टाळकरी बंधू, माझ्या पाठीमागं जे टाळकरी बंधू आहेत ना महाराज, ते भाऊ आहेत माझे भाऊ. आणि ते बी भाऊ असे आहेत की महाराज, हो, इस्टेटीत हिस्सा न मागणारे भाऊ आहेत महाराज. अहो, इस्टेटीत तर मागत नाहीतच नाही, पण पाकिटात सुद्धा मागत नाहीत महाराज. ते असे भाऊ पाहिजेत महाराज. तालस्वराच्या बाबतीत माझी पाठराखण करते, तर समोरचे माणसं ऐकत येतं छानपैकी. पण 11 वाजून गेलेले आहेत महाराज. आता 11:30 वाजले, वेळ पुष्कळसा झालेला आहे. वेळेचं भान ठेवावं लागेल, कारण तुमचा अर्धा तास मी जास्त घेतला आणि तसा तुमचा तो अर्धा तास फालतू कामात गेला. म्हणून सर्वांची क्षमा मागतो आणि सर्वांची माफी मागून या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आणि माझ्या शब्दाला विराम देतो. विठोबा कुणीही उठण्याचा प्रयत्न करू नका. निवेदकानं निवेदन दिल्याशिवाय उठू नये. आणि उठलं तर कीर्तनामध्ये अवमर्यादा होऊन आपण पापाचे धनी होत असतो. म्हणून कुणीही उठण्याचा प्रयत्न करू नये.